Okay, so good evening, friends. Today is our second day, and total 336 days are remaining. एवढे डेज आपले राहिलेले. आता आपण काल काही टॉपिकला स्टार्ट केलं होतं. आपण क्विक रिकॅप करूया, क्विक रिव्हिजन करू आणि मग पुढे जाऊया. तुम्हाला आज प्रॅक्टिसला काही क्वेश्चन्स देणार. ओके, सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलेलं होतं, आपण बघत होतो नंबर सिस्टीम. काय बघत होतो? नंबर सिस्टीम. आणि नंबर सिस्टीम मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल बघितलं होतं, फर्स्ट सिस्टीम इज नथिंग बट द नॅचरल नंबर्स. ओके, and the natural numbers is denoted by letter n, and this starts from 1 2 3 4 5 up to the infinity. This is the symbol of infinity. कशाचा सिंबल आहे? इन्फिनिटीचा सिंबल आहे. ओके, सेकंड नंबर सिस्टीम इज नथिंग बट द होल नंबर सिस्टम. तुम्ही उत्तर द्यायचंय मला. होल नंबर्स आर डिनोटेड बाय लेटर डब्ल्यू. ओके, अँड नॅचरल नंबर्स मध्ये आपण फक्त काय ऍड करतो? 0, अँड ऑल नॅचरल नंबर्स आर इन्क्लुडेड इन द होल नंबर. सगळे नॅचरल नंबर्स कुठे येतात? होल नंबर मध्ये येतात. सो त्यांना आपण असं लिहू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी. ओके, थर्ड दॅट इज नथिंग बट द इंटिजर्स. ओके, सो ऑल इंटिजर्स आपण आता दाखवूया. सगळे निगेटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स, 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स हे कशामध्ये येतात रे? इंटिजर्स मध्ये येतात. आफ्टर दॅट आपण बघितली होती फोर्थ सिस्टम, दॅट इज नथिंग बट द रॅशनल नंबर्स. ओके, रॅशनल नंबर्स कोणाला म्हणतो आपण? जे नंबर्स आपण कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो? पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो, बट क्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. मग पी अपॉन क्यू म्हणजे काय सर? 2 अपॉन 3, 7 अपॉन 9, 11 upon 5. So only 5 is also a rational number, because 5 we write it as a 5 upon 1. हा 5 आपण कसा लिहू शकतो? 5 upon 1 असा पण लिहू शकतो. आफ्टर दॅट लास्ट वन इज अ इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर्सला आपण काय म्हटलं होतं की जे नंबर्स आपण कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो? इन अ फॉर्म ऑफ सर्ड्स मध्ये. फॉर एक्झाम्पल √2, √3, √5, √6, √7 and so on up to the infinity. So 2 plus √2 is also a irrational number. Okay, 3 plus √5 is also a irrational number. Whether, tell me, 3 plus √9 is irrational number or not? हा irrational number आहे की नाही? नो. का? कारण आपण याला सॉल्व्ह करूया. बघा, हा 3 ऍज इट इज, हा प्लस हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर. सो इथे काय होत आहे? स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. काय राहिलं इथे? फक्त हा 3, हा प्लस आणि हा 3 प्लस 3 काय झाला? आणि 6 हा इरॅशनल नंबर नाहीये, कारण त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? रूट पाहिजे. द व्हॅल्यू इज इन द सर्ड. कशामध्ये हवी येते? सर्ड मध्ये. आणि हे सगळे नंबर्स कशामध्ये इन्क्लूड होतात? रिअल नंबर्स मध्ये. या सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणू शकतो? रिअल नंबर्स असं पण म्हणू शकतो. ओके, हेच आपण काल बघितलेलं होतं. आता इथे काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. यू हॅव टू सॉल्व इट. सॉल्व्ह करायचे तुम्हाला हे. तो सॉल्व्ह करू शकाल तुम्ही? चला, आता इथे बघा 3 हा -3 आहे. सो हा नॅचरल नंबर आहे का? नो. बट -3 हा इंटिजर आहे का? येस. रॅशनल नंबर आहे का? येस. सर, रॅशनल नंबर कोणाला म्हणायचा? जो नंबर आपण पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहितो. फक्त त्याचा डिनॉमिनेटर हा क्यू काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. येस सर, हा रॅशनल नंबर आहे. आपण हा -3 असं लिहू शकतो. -3 अपॉन 1. आता बघा, 3 अपॉन 5 इट इज ए नॅचरल नंबर? नो. इंटिजर आहे का? अगेन नो. इंटिजर मध्ये काय येतात? ऑल निगेटिव्ह, 0 अँड ऑल पॉझिटिव्ह. बट पी अपॉन क्यू वाला नाही, कारण पी अपॉन क्यू काय? रॅशनल नंबर. मग आहे का तो इंटिजर? नाहीये. सो रॅशनल नंबर आहे का तो? येस.
अगेन -17 नॅचरल नंबर आहे का? नो. का सर? वाय? Why? Because natural number are starts from 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and so on. It is a negative number. -17 is a negative number. Okay, so that's why it is not a natural number. Because natural numbers are only positive. सगळे नॅचरल नंबर्स हे काय असतात? पॉझिटिव्हच असतात. निगेटिव्ह आला म्हणजे तो नॅचरल नंबर नाहीये सर. हा नॅचरल नंबर नाहीये. इंटिजर आहे का तो? येस, कारण इंटिजर मध्ये निगेटिव्ह पण येतात. येस सर, इंटिजर आहे. रॅशनल नंबर आहे का? येस, कारण तो आपण असं लिहू शकतो -17/1, सो इट इज ऑल्सो ए रॅशनल नंबर. अगेन -5/11 बघा, हा नॅचरल नंबर नाहीये. इंटिजर आहे का? नो सर, कारण इंटिजर फक्त तुमचे नंबर्स आहेत. हा 5/11 इज नॉट ए इंटिजर. रॅशनल नंबर आहे का? येस, रॅशनल आहे. ओनली 5 दिलाय. नॅचरल आहे का? इंटिजर आहे का? आणि रॅशनल आहे का? येस, कारण हा 5 आपण 5/1 असा लिहू शकतो. मला पडलेला एक प्रश्न बघा, तुम्हाला सॉल्व्ह करता येतो का? टेल मी वेदर, तुम्ही सांगा मला, इट इज अ नॅचरल नंबर, इट इज ए इंटिजर और इट इज ए रॅशनल नंबर. काय आहे? हा, बन गया पोपट? झाले तुम्ही पोपट बनले? वाय इट इज ए इंटिजर? 7च्या टेबल मध्ये येतो तो, ते कोणी चेकच नाही केलं. तो जरासा प्रश्न जर सर विचारतायत याचा अर्थ सर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना प्रश्न नाही विचारत आहे, सर विचारतायत 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न. ओके, सो जेव्हाही आन्सर द्याल तेव्हा एकदा इकडे व्यवस्थित बघा. 7 ने 35 ला भाग जातो. 7 1 जा 7, 7 5 जा 35. सो काय मिळालं तुम्हाला? -5/1. तो हा नॅचरल नंबर आहे का? नाहीये. इंटिजर आहे का? येस आहे, कारण -5/1 म्हणजेच काय? -5 इंटिजर आहे. रॅशनल नंबर आहे का? येस, रॅशनल नंबर सुद्धा आहे, कारण -5/1च्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो. ओके, आय होप तुमच्या या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. आणखी एक नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट आहे जी आपल्याला आज शिकायची. ओके सर, फर्स्ट ऑफ ऑल आपण नंबर लाईन बघूया. नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे. नंबर लाईन माहिती आहे. ओके, याला आपण काय म्हणतो? नंबर लाईन. लहानपणापासून आपण 7th स्टँडर्ड पासून नंबर लाईन शिकत आलेलो आहोत. सगळ्यात सेंटरला काय असतं रे? 0 असतो. ओके, 0च्या राईट हँड साईडला, राईट हँड साईड, आणि इकडची साईड 0च्या काय आहे? लेफ्ट हँड साईड. येस ऑर नो? अंडरस्टूड एव्हरीवन? सगळ्यांना एवढं तर माहितीये की ही राईट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईड आहे. तुम्हाला एवढं पण माहिती असेल की सर राईट हँड साईडला, 0च्या राईट हँड साईडला कोणते नंबर्स असतात? पॉझिटिव्ह नंबर. व्हेरी गुड, सगळ्यांना माहिती आहे. तर इकडे असतात पॉझिटिव्ह नंबर. 0च्या लेफ्ट हँड साईडला काय असतात? निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, सो जस्ट मी आता पॉझिटिव्ह नंबर्स लिहितो या ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन. ओके, सगळ्यात पहिला नंबर आपल्याला बघायचा आहे, दॅट इज नथिंग बट द इवन नंबर. काय बघायचं आहे? कोणाला म्हणायचं रे इवन नंबर? मराठीमध्ये याला म्हणतात समसंख्या. काय म्हणतात? समसंख्या, इवन नंबर. सो इवन नंबर कोणाला म्हणायचा? असा नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2. जो कशाने डिव्हिजिबल आहे? 2 ने डिव्हिजिबल आहे. अशा नंबरला आपण काय म्हणतो? इवन नंबर. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 किंवा 2च्या इंटरवल मध्ये येणारा. 2 4 6 8 लाईक दॅट. ओके, फॉर एक्झाम्पल 2 4 6
8, 10, 12, 14 and so on up to the infinity. समजलं का सगळ्यांना? सोपं आहे, झालेलं आहे ऑलरेडी. हे तुम्ही ह्या कन्सेप्ट शिकलेला आहात, बट स्टील असं मला वाटतं की तुम्ही विसरला असाल, म्हणून मी एक रिकॅप करतोय. ओके. सेकंड वन, दॅट इज नथिंग बट द ऑड नंबर. कोणते नंबर्स? ऑड नंबर्सला मराठीमध्ये म्हणतात विषम संख्या. काय म्हणतात? सो ऑड नंबर्स आपण आता बघूया. द नंबर्स सोप्या भाषेमध्ये, इव्हन नंबर्स म्हणजे जे डिव्हिजिबल बाय 2 आहेत. ऑड नंबर्स म्हणजे काय? विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. नॉट डिव्हिजिबल बाय 2. जे 2 ने डिव्हिजिबल नाहीयेत त्यांना काय म्हणणार आपण? ऑड नंबर्स म्हणणार. ओके. फॉर एक्झाम्पल काय? 1, 3, 5, 7, आफ्टर दॅट 9, 11, 13 and so on up to the infinity. ओके. या सोप्या कन्सेप्ट होत्या. या कन्सेप्ट काय होत्या? सोप्या होत्या. याच्यापेक्षा आता थोडेस एक नेक्स्ट लेवल आहे, दॅट इज नथिंग बट द प्राइम नंबर्स. थर्ड वन आर नथिंग बट द प्राइम नंबर्स. चला मग प्राइम नंबर सांगा, कोणाला म्हणायचं प्राइम नंबर्स? प्राइम नंबर्स म्हणजे काय? जो नंबर कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय, द नंबर, व्हेरी गुड, द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 and the number itself. असा नंबर की जो फक्त 1च्या टेबलमध्ये येतो आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, अशा नंबरला आपण काय म्हणतो? प्राइम नंबर. काय म्हणतो? प्राइम नंबर्स. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 3, सॉरी सगळ्यात पहिले 2 पासून स्टार्ट करतो. 2 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 and 2 च्या. आफ्टर दॅट 3 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 आणि 3 च्या. मी इथे लिहितो 4. 4 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 च्या, 2 च्या आणि 4 च्या स्वतःच्या टेबलमध्ये. आफ्टर दॅट 4 झाले. 5 1 आणि 5 च्या टेबलमध्ये येतो. आफ्टर दॅट 6 1 च्या टेबलमध्ये येतो. 2 3 जा 6, 3 2 जा 6 आणि 6 इटसेल्फ. आफ्टर दॅट 7 1 आणि 7 च्या टेबलमध्ये येतो. 8 1 च्या, 2 च्या, 4 च्या आणि 8 च्या टेबलमध्ये येतो. येस ऑर नो? 9 1 3 and 9, 10 1 1 2 5 and the 10 itself. Okay, I think it is sufficient, more than enough. 11 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 and 11. 13 कोणाच्या टेबलमध्ये येतो? 1 and 30. Okay, so from this you understand that some numbers are divisible by 1 and the number itself. याच्यावरनं तुमच्या असं लक्षात येईल की काही नंबर जे आहेत हे फक्त 1 आणि त्याच नंबरच्या टेबलमध्ये येतात, अदरवाईज दुसऱ्या कोणत्याही पाड्यांमध्ये ते येत नाही, टेबलमध्ये ते येत नाही. समजतंय तुम्हाला? अशा नंबर्सला आपण काय म्हणणार? प्राइम नंबर. सो दीज आर द प्राइम नंबर्स. आणि मग जे प्राइम नंबर्स नाही आहेत सर त्यांना काय म्हणायचं? सो दीज आर द कॉम्पोजिट नंबर्स. त्या दुसऱ्या नंबर्सला आपण काय म्हणणार मग? कॉम्पोजिट नंबर्स. कॉम्पोजिट नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स रे? द नंबर्स आर हॅव्हिंग more than 2 factors. ज्यांच्याकडे दोनापेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स म्हणजे काय? असे नंबर की ज्यांच्या टेबलमध्ये ते नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल इथे किती फॅक्टर आहेत बघा? 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. दोनच टेबल्स मध्ये हे नंबर्स येतात. पण आता 4 कडे बघा. 4 कडे किती फॅक्टर आहे? 3.
6 कडे किती फॅक्टर आहेत 4, 8 कडे 4 फॅक्टर्स आहेत, 9 कडे अगेन 3 फॅक्टर्स आणि 10 कडे किती फॅक्टर्स आहेत 4 फॅक्टर्स आहेत. ओके, मीन्स मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत. येस ऑर नो? येस ऑर नो? दोनापेक्षा जास्त फॅक्टर्स ज्याच्याकडे आहेत अशा नंबरला आपण काय म्हणतो कॉम्पोजिट नंबर. सो दीज आर ऑल कॉम्पोजिट नंबर्स. इथे एक तुम्हाला ऍड करता येईल एक आणखी की प्राइम नंबर्स हॅव ओनली 2 फॅक्टर्स. प्राइम नंबर्स कडे किती फॅक्टर्स असतात 2 फॅक्टर्स. आणि आता सगळ्यात महत्वाची प्राइम गोष्ट दॅट इज नथिंग बट ही सगळ्यात प्राइम गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेवायची. ही प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये तुम्हाला लागते. 1 इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. 1 हा प्राइम सुद्धा नाहीये आणि कॉम्पोजिट पण नाहीये. का असं का सर? त्याला एक तर प्राइम असायला पाहिजे नाही तर त्याला कॉम्पोजिट तरी असायला पाहिजे. तो प्राइम पण नाही कॉम्पोजिट पण नाही असं का? तर चेक करूया आपण. 1 घेऊया. 1 चे फॅक्टर्स काय आहेत रे? फक्त 1 2 च्या टेबलमध्ये येईल का? 3 च्या टेबलमध्ये, 4 च्या, 5 च्या, 6 च्या? नाही सर, 1 तर 1 च्याच टेबलमध्ये येतो. मग प्राइम नंबर म्हणजे काय की ज्याच्याकडे किती फॅक्टर्स असले पाहिजेत? आहेत का 2 फॅक्टर? मग हा प्राइम आहे का? कॉम्पोजिट म्हणजे काय? ज्याच्याकडे किती फॅक्टर असले पाहिजेत? मोर दॅन 2 फॅक्टर असले पाहिजे. किती असले पाहिजेत? आहेत का मोर दॅन 2 फॅक्टर? 2च नाही आहेत तर मोर दॅन 2 चा प्रश्न येतो का? नाही. दॅट्स वाय 1 इज नायदर प्राइम. तो प्राइम ही नाही आहे आणि तो कॉम्पोजिट पण आहे. मग तो इव्हन आहे की ऑड आहे? ऑड आहे. हा, ऑड आहे. तो काय आहे? ऑड आहे. ऑड म्हणजे काय? जो 2च्या टेबलमध्ये येत नाही अशा नंबरला आपण काय म्हणतो ऑड नंबर. सो 1 हा ऑड आहे. 1 ऑड आहे बट तो प्राइम नाहीये आणि तो कॉम्पोजिट सुद्धा नाहीये. राहील लक्षामध्ये? एव्हरीवन अंडरस्टूड? या बेसिक कन्सेप्ट कळल्यात तुम्हाला सगळ्यांना? ओके, सो हेच आपल्याला बघायचं होतं. आणखी एक थर्ड कन्सेप्ट आहे दॅट इज नथिंग बट द को प्राइम नंबर. को प्राइम नंबर आपण पहिले समजून घेऊया. ठीक आहे. थर्ड कन्सेप्ट दॅट इज नथिंग बट द को प्राइम नंबर. बघा आता मी फॉर एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल मधनं तुम्हाला आणखी क्लिअर. मी एक एक्झाम्पल घेतो 8, एक एक्झाम्पल घेतो 15. या दोघांचे फॅक्टर्स आपल्याला काढता येतील? काढूया. म्हणजे 8 कोणाच्या टेबलमध्ये येतो आणि 15 कोणाच्या टेबलमध्ये येतो? ओके, सो 8 कोणाच्या टेबलमध्ये येतो बघा? 1 2 4 आणि 8 इटसेल्फ एवढ्या लोकांच्या टेबलमध्ये येतो. 15 चा करूया. 15 1 च्या टेबलमध्ये, 2 च्या टेबलमध्ये येत नाही, 3 च्या टेबलमध्ये येतो, 5 च्या टेबलमध्ये येतो, 6 7 8 9 10 11 12 13 14 नाही, 14 च्या टेबलमध्ये येतो. डिरेक्टली कोणाच्या टेबलमध्ये येतो? नाउ लुक ऍट दीज 2 नंबर्स. 8 चे फॅक्टर्स चेक करा आणि 15 चे फॅक्टर्स चेक करा. दोघांचेही फॅक्टर्स चेक करा. काय दिसतंय तुम्हाला? देयर इज ओनली 1 फॅक्टर इज कॉमन. एकच फॅक्टर कॉमन आहे आणि तो म्हणजे कोण आहे? 1. ओके, सो असे नंबर्स, द नंबर्स having only 1 as a common factor. Only 1 as a common factor. ज्याच्याकडे फक्त 1 हा कॉमन फॅक्टर आहे अशा नंबर्सला आपण काय म्हणणार? को प्राइम नंबर्स. काय म्हणणार? समजलं का सगळ्यांना? एव्हरीबडी? याच्यामध्ये काही शंका आहे? मग को प्राइम नंबर्स. ओके, हे तुम्हाला कुठे कामात येणार आहे? हे तुम्हाला प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये कामात येणार.
कोणत्या चॅप्टर मध्ये कामात येणार आहे? प्रोबॅबिलिटी. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सोपं चॅप्टर आहे, बट तुम्हाला खूप कामामध्ये आहे. ठीक आहे, चला हे पटकन आता तुम्हाला लिहून घ्यायचंय. ओके, चला मग आता आपण जाऊया पुढे. आता हा सगळ्यात हार्ड टॉपिक आहे. हार्ड नाही, हार्ट. हार्ट, हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. काय? हार्ट ऑफ मॅथमॅटिक्स. हे ज्याला कळलं त्याला जवळजवळ सगळं मॅथमॅटिक्स कळलं असं आपण समजूया. आपल्याला काय शिकायचंय? रूल्स फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल्स. तुम्ही म्हणाल सर हे रूल्स आम्हाला माहिती की प्लस 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 होतं, म्हणजे जेव्हा दोन्हीही नंबर्स तुमचे पॉझिटिव्ह असणार तेव्हा तुम्हाला काय करायचंय? ऍडिशन. दोन्हीही नंबर्स निगेटिव्ह असतील तेव्हाही तुम्हाला काय करायचंय? ऍडिशनच करायचंय, बट आन्सरला मात्र काय साइन द्यायचंय? मायनस साइन द्यायचं. जर फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह असेल, सेकंड नंबर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला काय करायचंय? सबट्रॅक्शन. प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायला जर अवघड जात असेल तर आपण काही बेसिक बेसिक एक्झाम्पल्स घेऊया अँड बाय युझिंग दॅट एक्झाम्पल्स आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिला रूल आपण घेऊया की बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह देन वी हॅव टू ऍडिशन. आपल्याला काय करायचंय? त्यांची ऍडिशन करायची, बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया, सिंपल एक्झाम्पल पासून स्टार्ट करूया. 1+3. सो 1+3 काय होईल रे? 4. बघा हा 1 पण पॉझिटिव्ह नंबर आहे, 3 सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, सो 1+3 काय होणार आहे? 4. ठीक आहे, आणखी एक सोपं एक्झाम्पल घेऊया. 3+4 किती होणार आहे? 7. सिमिलरली जर मी घेतलं 10x + 4x = काय होईल रे? 14x. काय झालं ते? 14x. हे कसं लक्षात ठेवायचं की 10 ऍपल प्लस 4 ऍपल्स. 10 ऍपल्स प्लस 4 ऍपल्स किती झाले टोटल? समजलं तुम्हाला एव्हरीवन? आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 7x² + 3x². काय होईल? 10x². काय होईल हे? समजतंय सगळ्यांना? याच्यामध्ये काही शंका आहे? आता मला उत्तर द्या, आता काय येईल? आता किती आन्सर येईल? 5 + 3 किती झाले? 8. अशी चमाट द्यायला पाहिजे तुम्हाला. आता हे काहीही सॉल्व्ह होणार नाही. का? कारण इथे बघा काय आहे? x³. इथे काय आहे? x². सो हे सिमिलर टर्म्स आहेत का? नॉन सिमिलर टर्म्स आहेत. हे कसं झालं माहितीये का? हे झाले 5 ऍपल्स आणि हे झाले 3 चिकू. मग 5 ऍपल आणि 3 चिकू म्हणजे 8 ऍपल चिकू झाले का? झालं का असं? नाही. सो टर्म्स पण तुमच्या कशा असल्या पाहिजेत? सिमिलर असल्या पाहिजेत. हे रिमेन्स ऍज इट इज. रिमेन्स ऍज इट इज म्हणजे हे सॉल्व्ह होणार नाही. तुमचा आन्सर काय राहील? 5x³ + 3x². हे ऍज इट इज राहील, हे सॉल्व्ह होणार. समजलं का एव्हरीवन? फर्स्ट रूल कोणाला कळला नाही? सगळ्यांना कळला? ज्यांना शंका असेल त्यांनी विचारायचं. ओके, घाबरायचं नाही, लाजायचं नाही. आपण बेसिकच शिकतोय. बेसिक याच्यासाठी शिकतोय. तुम्हाला कदाचित वाटेल अरे सर हे तर लय चिल्लर पिल्लर आहे, बट हेच चिल्लर पिल्लर आपल्या एक्झाम मध्ये आपल्या 1 मार्क घेऊन जातो. बघा तुम्हाला मी पदोपदी अनुभव करून देईल, तुमच्या लक्षात येईल. सेकंड रूल आहे, जर दोन्हीही नंबर्स निगेटिव्ह असतील तरीही काय करायचं रे? ऍडिशनच करायची. तरी सुद्धा काय करायची? बट आन्सरला मात्र काय साइन द्यायचं? मायनस साइन द्यायचं. आन्सर काय द्यायचं? एक आपण गेम खेळूया, तिकीट्स वाला गेम खेळू. कोणता गेम? तिकीट्स वाला गेम खेळू आणि मग त्या गेम मध्ये आपल्याला मजा येईल. बरोबर आहे? तू सांग रे. आता हे वाला एक्झाम्पल घेऊया आपण. त्याच्यामध्ये तिकीटच्या गेम मध्ये हे वाला एक्झाम्पल घेऊया.
एक मुलगा आहे धैर्य आणि दुसरा आहे विना धैर्य. याच्याकडे धैर्य आहे, याच्याकडे धैर्य नाहीये. याच्याकडे तिकीट्स आहेत 3, 1, 2, 3 आणि हे सगळे तिकीट्स कसे आहेत रे? प्लस वाले, पॉझिटिव्ह आहेत ना. 3 कसं आहे? विना धैर्यकडे किती तिकीट आहेत? 4, 1, 2, 3, 4 आणि 4 कसा आहे रे? पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे हे सगळे तिकीट्स कसे आहेत? सो यांची जर मला ऍडिशन करायची सांगितली तर ऑल टुगेदर दोघांचे मिळून किती तिकीट झाले? झाले का 7 तिकीट आणि सगळे 7च्या 7 पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह साईन द्यायची गरज आहे? पॉझिटिव्ह साईन देण्याची गरज नसते. फॉर एक्झाम्पल एखादा नंबर मी असा लिहितो 3x, याचा अर्थ काय की तो प्लस 3x आहे. 3x आहे याचा अर्थ काय की तो प्लस 3x आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? सगळ्यांना कळतंय? काही शंका आहे याच्यामध्ये? मग जाऊया आता पुढे. अगेन आपण सेम एक्झाम्पल घेऊया. ओके, आणि इथे आपण एक फ्रेंड घेऊया, तिचं नाव आहे कविता आणि तिची एक दुसरी मैत्रीण आहे, तिचं नाव आहे भैरवी. ओके, सो या 2 मुली आहेत. कविताकडे किती तिकीट्स आहेत? आपल्याला आयपीएलच्या मॅच बघायला जायचंय, तो कविताकडे तिकीट आहे. अगेन कविताकडे 3 तिकीट्स आहेत, 1, 2, 3, बट हे तिन्ही तिकीट्स कशा आहेत रे? निगेटिव्ह आहेत, मायनस आहेत. भैरवीकडे पण किती तिकीट्स आहेत? 3 तिकीट्स आहेत, 1, 2, 3 आणि तिन्ही तिकीट्स कसे आहेत? निगेटिव्हच आहेत. सो ऑल टुगेदर दोघांकडे किती तिकीट झाले? किती तिकीट झाले सर? 6 तिकीट झाले, पण 6च्या 6 तिकीट्स कसे आहेत? मायनस आहेत. सो दॅट हे आपण हे क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार? फॉर एक्झाम्पल कविताकडे होते 3 तिकीट्स, ते तिन्ही मायनस होते, प्लस हे तिकीट्स भैरवीकडे पण किती तिकीट्स होते? 3 आणि हे काय आहे? मायनस. जेव्हाही 2 चिन्ह जवळ येतात तेव्हा ह्याला काय टाकायचं? ब्रॅकेट. जेव्हाही 2 चिन्ह जवळ येतात, ते प्लस प्लस असो, मायनस मायनस असो, प्लस मायनस असो, तर काय करायचं? दुसऱ्या याला ब्रॅकेट टाकायचं. आन्सर काय आलं तुमचं? म्हणजे काय केलं तुम्ही? काय केलं? जर दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील तर तुम्ही काय केली? ऍडिशन. 3 आणि 3 किती झाले? 6. बट आन्सरला काय साईन दिलं तुम्ही? समजलं? साईन फॉर्मॅट कळलं? ओके, सो सिमिलरली आणखी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. सेकंड एक्झाम्पल घ्या, -11 प्लस -5. काय आन्सर येईल रे? सर बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह, सो निगेटिव्ह मायनस मायनस काय करायचं? प्लस 15 आणि 5 किती झाले? सॉरी 11 आणि 5 किती झाले? 16 आणि सरळ आन्सरला काय साईन द्यायचं? मायनस. अंडरस्टूड? सिमिलरली आणखी एक सॉल्व्ह करूया. 3 - 3x प्लस -4x काय होईल? याचा आन्सर काय येईल बघा? बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह, -3 आणि -4 काय झालं? 7. पण आन्सरला काय साईन द्यायचं? समजलं का? समजलं? आता इथे काही घेऊ शकतात तुम्ही. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊया. -4x² प्लस -5x² काय येईल आन्सर? 4 प्लस, बघा पहिला नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पण निगेटिव्ह आहे, मायनस मायनस प्लस, पण आन्सरला काय साईन देणार? मायनस साईन. सो 4 + 5 किती झाले? 9. हा x² आणि दोन्ही निगेटिव्ह होते म्हणून आन्सरला काय देणार? मायनस. अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? याच्यामध्ये काही शंका आहे? पण मला एक शंका आहे, मला हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. ओके, काय येईल आन्सर? मायनस, बरोबर. किती? -14. झालं परत बैल. झाला तुमचा बैल परत. काय सांगितलं होतं की टर्म्स कशा असल्या पाहिजेत? तरच ऍडिशन होते, अन्यथा ऍडिशन होत. हा, हेच जर मल्टिप्लिकेशन राहिलं असतं बघा, 3x × 5y, इथे मल्टिप्लिकेशन राहिलं असतं,
तर काही राहिलं तरी चालतं. नंबरचं मल्टिप्लिकेशन करा, 3 5 जा, आणि इथे राहिला एक्स, इथे राहिला वाय, एक्स वाय, 15xy होतं. पण ते कुठं होतं? मल्टिप्लिकेशन मध्ये. ऍडिशन मध्ये मात्र काय पाहिजे? टर्म्स सिमिलर पाहिजेत. टर्म्स काय पाहिजेत? सिमिलर पाहिजेत. सिमिलर असतील देन अँड ओनली देन आपण काय करू शकतो? ते सॉल्व्ह करू शकतो. अदरवाईज आपण सॉल्व्ह करू शकणार नाही. सो हे सॉल्व्ह होणार नाही, ऍज इट इज राहील. काय राहील? -11y². जास्तीत जास्त काय होईल? हा प्लस, हा मायनस, काय होईल? मायनस, आणि हा तुमचा 3x². एवढंच काय ते होईल, बाकी काहीच नाही होणार. सॉल्व्ह झालं का तुमचं? नाही, सॉल्व्ह नाही होणार. हे सॉल्व्ह होत नसतं. समजलं का? समजले दोन्ही रूल्स? ओके. सो नाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स द थर्ड रूल, व्हेरी इम्पॉर्टंट रूल. जर तुमचा फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह आहे, सेकंड नंबर तुमचा निगेटिव्ह आहे, तर अशा वेळेस आपण काय करतो? सबट्रॅक्शन. अशा वेळेस आपण काय करतो? सबट्रॅक्शनच करतो. काय करतो? सबट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, आणखी एक आपली फ्रेंड घेऊया. तिचं नाव काय? सोनी, आणि तिची दुसरी मैत्रीण मोनी. ओके. सोनीकडे चलन आहेत किती? 4. 1 2 3 4. चलन नाही, सॉरी, तिकीट्स. काय तिच्याकडे किती आयपीएलचे तिकीट आहेत? 4. पण सगळे तिकीट्स कसे आहेत रे तिच्याकडचे? प्लस आहेत, पॉझिटिव्ह आहेत. काय आहेत? मोनीकडे पण आयपीएलचे तिकीट आहेत. ते किती आहेत रे? 1 2 3 4 अँड 5. पण सगळे तिकीट्स कसे आहेत? मायनस. कसे आहेत तिकीट्स? काय होईल सर आता? इथे बघा, हा प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल. किती उरला? किती तिकीट उरले? ओनली 1. आता आपण लिहूया. इथे किती तिकीट्स होते? 4. इथे किती तिकीट्स होते? 5. पण हे 5 तिकीट्स कसे आहेत? मायनस वाले. हे कसे होते? प्लस वाले. प्लस लिहिण्याची गरज नाही. यांची काय केली आपण? ऍडिशन. सो आन्सर काय आला आपलं? 1. आणि 1 पण कसा आला? मायनस. काय केलं आपण? आपण हे केलं, जर एक नंबर पॉझिटिव्ह असेल, दुसरा नंबर निगेटिव्ह असेल, तर काय केली आपण? सबट्रॅक्शन. बट आन्सरला कोणाचं साईन द्यायचं? बिग नंबरचं साईन द्यायचं. कोणाचं साईन द्यायचं? बिग नंबर जो असेल, मोठा नंबर जो असेल, मोठा नंबर कोण होता? 5. त्याचं साईन काय होतं? मायनस. ते साईन आपण कोणाला दिलं? आन्सरला. समजलं का? एव्हरीवन अंडरस्टूड? समजलं? सगळ्यांना कळतंय? अगेन एक क्वेश्चन बघूया. अगेन एक क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके. एक आहे आर्यन नावाचा मुलगा, आणि एक आहे डारियन नावाचा मुलगा. ओके. आर्यनकडे किती तिकीट्स आहेत? समजा 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि डारियनकडे किती तिकीट्स आहेत रे? सर 3 तिकीट्स आहेत ओनली. 1 2 3. आता हे सगळे तिकीट्स कसे आहेत? पॉझिटिव्ह. सगळे तिकीट्स कसे आहेत आर्यनकडे? पॉझिटिव्ह. म्हणजे आर्यनचा नंबर काय झाला? +10. काय झाला? पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस साईन देण्याची गरज नाहीये सर. डारियनकडे किती तिकीट्स आहेत सर? 3. आणि हे तिन्ही तिकीट्स कसे आहेत? मायनस आहेत, म्हणून इथे लिहिला -3. यांची ऍडिशन करायचे. काय होईल? हा प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल. किती तिकीट्स उरले? 1 2 3 4 5 6 7. मग इथे लिहिला मी 7. ओके. आणि 7 तिकीट्स कसे आहेत रे? सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह साईन देण्याची गरज नाहीये. आहे का पॉझिटिव्ह साईन देण्याची गरज? ओके. सो सॉल्व्ह करा. बघा, फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह, सेकंड नंबर इज निगेटिव्ह. प्लस मायनस आपण काय करतो? मायनस. पण आन्सरला कोणाचं साईन देतो? बिग नंबरचं साईन देतो. मग 10 मधनं 3 गेले, किती उरले? बिग नंबर कोण होता? त्याचं साईन काय? इथे दिला प्लस. प्लस देण्याची गरज नाहीये. समजलं का? आता प्रत्येक ठिकाणी असं चलन बॉक्स काढत बसाल का? नाही. सो रूल लक्षात घ्या. काय लक्षात ठेवा? रूल लक्षात ठेवा की 2 नंबर पैकी पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, दुसरा नंबर निगेटिव्ह जर असेल, तर सरळ डोळे झाकून काय करायचं?
सबट्रॅक्शन, बट आन्सरला मात्र कोणाचं साईन द्यायचं, बिग नंबरचं साईन द्यायचं. कोणाचं साईन द्यायचं. चला मग सॉल्व्ह करून बघूया. काही एक्झाम्पल्स घेऊया आपण. इथे घेतला मी 3x प्लस मायनस 5x. काय कसं सॉल्व्ह होणार बघा. बघा पहिला नंबर 3 कसा आहे पॉझिटिव्ह, 5 कसा आहे निगेटिव्ह, प्लस मायनस काय करतो मायनस. करा सबट्रॅक्शन, डोळे झाकून. 5 3 गेले 2. हा एक्स एक्स एक्स, मोठी संख्या 5 तिचं साईन. समजलं का गोळ्या. इकडे बघ, चालू आहे म्हणून रेकॉर्डिंग. हा लक्षात ठेव तू. पुढचं घ्या चला. 9x प्लस मायनस 3x सॉल्व करा चला. बघा पहिला नंबर पॉझिटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह. काय करणार रे. दोघांपैकी एक नंबर जरी निगेटिव्ह आला, दोघांपैकी एक नंबर जरी निगेटिव्ह आला तर डोळे झाकून काय करायची सबट्रॅक्शन. 9 मधनं 1 2 3 गेले, किती उरले 6. हा एक्स एक्स इथे लिहिला एक्स, मोठी संख्या कोण आहे 9, त्याचं प्लस साईन द्यायची गरज. समजे की नाही समजे. जाने का आगे. चला आणखी एक एक्झाम्पल घेऊया. आता घेऊया आपण 11x स्क्वेअर प्लस मायनस 14x स्क्वेअर. चला सॉल्व करा. सांगा मला आन्सर काय येईल. 11च्या पुढे काउंट करा. 12 13 14 किती उरले रे 3. इथे x आहे, एक्स स्क्वेअर आहे, इथे लिहिणार एक्स स्क्वेअर. मोठी संख्या कोण साइन काय. सो युअर आन्सर इज -3x स्क्वेअर. समजलं का सगळ्यांना. हा रूल कळला का. हा फक्त आता मला शेवटचं क्वेश्चनचा आन्सर द्या, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता घेऊया आपण सोपं सोपं घेऊ चला. 20y स्क्वेअर प्लस मायनस 30x स्क्वेअर. हा आदित्य सॉल्व नाही होणार. असं काय जगामध्ये जे सॉल्व नाही होणार. हा बिकॉज हिअर टर्म्स आर नॉट इक्वल, दे आर नॉन इक्वल टर्म्स, दॅट्स वाय वी कॅनॉट सॉल्व इट. आपण सॉल्व करू शकत नाही. का तर इथे y स्क्वेअर आहे, इथे काय एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे इथे अमितकडे y स्क्वेअर म्हणजे 20 ऍपल्स आहेत आणि आपल्या धैर्यकडे 20 चिकू आहेत. मग ऍपल आणि चिकूचं इक्वेशन सॉल्व होणार नाही. ओके सो कॅनॉट सॉल्व. हेच आन्सर ऍज इट इज मिळेल. फक्त काय होईल तर हा प्लस आणि मायनस काय होईल बघा. प्लस मायनस काय होतो. सो 20y स्क्वेअर प्लस आणि मायनस या दोघांचं मिळून प्लस आणि मायनसच्या ठिकाणी मी काय लिहिणार फक्त मायनस, आणि हा तुमचा 30x स्क्वेअर ऍज इट इज. समजलं का सगळ्यांना कळलं. ओके. आणि आता आपण जाऊया फोर्थ रूल कडे. फोर्थ रूल अगेन सेम आहे, काय फरक नाहीये. फोर्थ रूल पण सेमच आहे 4. आता इथे काय होतं फक्त पहिली टर्म तुमची पॉझिटिव्ह होती, सेकंड टर्म काय होती निगेटिव्ह. इथे मी काय करतोय पहिली टर्म आहे तुमची निगेटिव्ह, सेकंड टर्म आहे तुमची पॉझिटिव्ह. तो मायनस प्लस अगेन काय करणार आहे तुम्ही. मी काय सांगितलं होतं दोघांपैकी एक जरी नंबर निगेटिव्ह आला, काय एक जरी नंबर निगेटिव्ह आला तरी डोळे झाकून काय करायचं सबट्रॅक्शन. काय करायचं आणि आन्सरला कोणाचं साईन देणार बिग नंबरचं साईन द्यायचं. कोणाचं साईन द्यायचं. घेऊ डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करायला. बघा फॉर एक्झाम्पल घेऊया आपण सोप्या भाषेमध्ये. इथं घ्या -7 प्लस इथे घेतो 4. ओके बघा एक नंबर निगेटिव्ह आहे, सरळ काय करणार सबट्रॅक्शन. 7 मधनं 1 2 3 4 गेले, किती उरले 3. मोठी संख्या कोण आहे 7, तिचं साईन काय. चलनच्या फॉर्मॅट मध्ये करून बघा. तिकीटच्या फॉर्मॅट मध्ये इथे किती तिकीट्स आहेत 7. 1 2 3 4 5 6 7 सगळे तिकीट्स कसे आहेत रे निगेटिव्ह आहे. इकडे किती तिकीट्स आहेत 4. 1 2 3 4 आणि सगळे तिकीट्स कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत, प्लस आहेत. ओके उडवा उडवी करा. हा प्लस मायनस कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल, मायनस प्लस. किती तिकीट्स उरले 1 2 3 आणि तिन्ही तिकीट्स कसे आहेत. आलं का आन्सर सेम. हा जर तुमच्या डोक्यामध्ये हे प्लस मायनसचा घोटाळा होत असेल
असे कोपऱ्यामध्ये कुठेतरी तिकीट काढले तरी चालतील. हा, पण जर तिकीट असे आले तर काय करणार मग? 70 मायनस आणि प्लस 45 प्लस तिकीट काढत बसाल का? झाला, संपला पेपर तुमचा. मग तिकीट मध्येच तुम्हाला तिकीट भेटेल डायरेक्ट घरचं. घरी जा बुवा तुम्ही आता. समजलं का? हा, सो व्हॉट इज द आन्सर मदन? अरे डोळ्यात घ्या, 45 नंतर 5 टाकले तर 50, 60, 70, हे 20 आणि 5 किती झाले? 25. इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, म्हणून इथे काय येईल? 25 एक्स स्क्वेअर. मोठी संख्या काउंट करा, 70 का 45? 70चं साइन काय? मायनस. सो युअर आन्सर इज -25 एक्स स्क्वेअर. ओके, सोपं. सिमिलरली हे सगळं तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो आय थिंक तुम्ही आता हे सॉल्व्ह करू शकाल. ओके, चला मग पटकन हे चारही रूल्स लिहून घ्या आणि मग तुम्हाला हे लिहायचंय. ओके, हे रूल्स फॉर ऍडिशन. नाव टाका टॉपिकचं, रूल्स फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. यातले फक्त आता ऍडिशन बघितले, अजून सबट्रॅक्शन बाकी आहे. ओके, चला हे पटापट, हे नका लिहू, डायरेक्ट इथून स्टार्ट करा. चला हे सॉल्व्ह करा आता सगळ्यांनी. पहिला क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन चेक करायचंय. 8 प्लस 6 दोन्ही नंबर्स काय आहेत रे? पॉझिटिव्ह आहे. बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह. सिम्पली काय करणार? प्लस प्लस, इथेच सॉल्व्ह करतो मी, इथेच लिहितो. प्लस प्लस प्लस, बरोबर आहे ना? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, ऍडिशन करणार. करा मग. 8 प्लस 6 किती होतात? 14. व्हेरी गुड. नेक्स्ट, दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह आहे सर. दोघांपैकी एक नंबर काय? काय करणार? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करा. 9 मधनं 1 2 3 गेले, किती उरले? 6 लिहा. मोठी संख्या चेक करा. 9 की 3? तिचं साइन काय? द्यायची गरज आहे का? नाही. अगेन बघा, दोघांपैकी एक नंबर काय? एक नंबर काय? काय करणार? सबट्रॅक्शन. 5 मधनं 6 नाही जात, 6 मधनं 5 गेले, किती उरला? मोठी संख्या कोण आहे? त्याचं साइन काय? मायनस साइन द्यावं लागेल. येस ऑर नो? बघा इथे हा 7 मायनस आहे का एक नंबर निगेटिव्ह? सबट्रॅक्शन. 7 मधनं 2 गेले, 5, मोठी संख्या 7, तिचं साइन काय? हे पुढचे तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा मला. टायमर लावू का? चला 2 मिनिटात सॉल्व्ह करून दाखवा. 2 मिनिटाचा टायमर लावतो. हे पण कसं सॉल्व्ह करायचंय? हा इथून नंबर घ्यायचा 6, इथे आहे प्लस, इकडे नंबर आहे 8. चला सॉल्व्ह करा. 0 प्लस 8, हे पण सॉल्व्ह करा. -4 प्लस हा 8, सॉल्ड इट, सॉल्ड इट. पाणी पीत चला भरपूर थोडस, कारण आता सध्या उन्हाळा वाढलाय. असं डायग्राम बिग्राम नका काढू, सरळ सरळ लिहा खाली.
याचं आन्सर काय आलं फिफ्थ वाल्याचं? बोला. बघा 0 म्हणजे काहीच नाही, कॅन्सल. काय आलं आन्सर? समजलं का? बोथ द नंबर आर निगेटिव्ह. मग काय करणार? मायनस मायनस, आन्सरला काय साईन द्यायचं? मायनस. तो पाय आणि 2 किती झाले? आणि आन्सरला द्या मायनस. ओके, चला इकडे 6+8 सोपं आहे. अगेन झालंय 6+8, 0+8. आता एक नंबर निगेटिव्ह आहे, तो काय करणार? सबट्रॅक्शन. 8 मधनं 4 गेले, मोठी संख्या 8, तिचं साईन प्लस द्यायची गरज नाही. पुढचं इक्वेशन घ्या. इथे हा -2, हा प्लस, आणि इथे काय 4. चला करा सॉल्व. 6 + 4, 6 + 4 झालं 0 + 4. 0 नंतर काय? -4 + -4 + 4. चला सॉल्व करा. सॉल्व इट. चला बघा इकडे लक्ष द्या. दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन करणार. 4 मधनं 2 गेले, 2 मोठी संख्या 4 प्लस साईन देण्याची गरज नाहीये. दोन्ही नंबर्स काय तरी पॉझिटिव्ह आहे. प्लस 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 6 + 4 किती झाले? 0. म्हणजे याला कॅन्सल करा. काय राहिलं? फक्त 4. -4 आणि 4 दोघांपैकी एक नंबर काय निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन करा. 4 मधनं 4 गेले, 0 हा पॉझिटिव्ह पण नाहीये, निगेटिव्ह पण नाहीये. चला पुढचं सॉल्व करा. -2 + -3. मायनस साईन आला की त्याला ब्रॅकेट करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथेही मायनस साईन आला तर त्याला काय करायचं? ब्रॅकेट करायचं. -2 झालं. 6 + -3. आफ्टर दॅट 0 + -3. आफ्टर दॅट -4 + -3. चला सॉल्व करा. झालं? पुढचं घ्या. ज्यांचं झाले त्यांनी पुढचं सॉल्व करा. -2 + -5. 6 + -5. 0 + -5. आणि -4 + -5. चला सॉल्व करा. झाले एव्हरीवन? बघा बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. मायनस मायनस काय करणार? प्लस. -3 - 2 काय होईल? पाय. आन्सरला मायनस साईन. एक नंबर निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन करा. 6 मधनं 3 गेले, 3 मोठी संख्या 6, तिचं साईन प्लस द्यायची गरज नाहीये. 0 0 म्हणजे काय झाला? कट. काय राहिलं? फक्त -3. आणि दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे तर काय करणार? ऍडिशन. 4 आणि 3 7, आन्सरला द्यायचंय मायनस साईन. इथे पण दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, काय करणार? ऍडिशन. 5 + 2 किती झाले? 7, आन्सरला देणार मायनस. एक नंबर निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन करा. 6 मधनं 5 गेले, किती उरला? 1, मोठी संख्या 6, प्लस साईन द्यायची गरज नाहीये. ओके, इथे 0 आहे, 0 ला कट करा. काय राहिलं रे? फक्त -5. दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, ऍडिशन करा. -5 आणि -4, आन्सर काय येईल? -9. ओके,
सो एकदम इझी टास्क होता, काही डिफिकल्ट नाहीये. समजतंय सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? ओके, चला जाऊया पुढे. आता इथे एक नंबर खूप महत्वाचा आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉझिटिव्ह नंबर. काय म्हणणार आहोत? पॉझिटिव्ह नाही, सॉरी, अपोजिट नंबर. कोणता नंबर? बघा, एक नंबर असतो पॉझिटिव्ह, एक नंबर असतो निगेटिव्ह. आता याला अपोजिट नंबर काय म्हणणार आहोत? फॉर एक्झाम्पल, हा तुमचा सेंटर मध्ये आहे 0, इथे आहे 1. 1 च्या अपोजिट कोण असणार आहे? -1. इथे आहे 2, 2 च्या अपोजिट कोण असणार आहे? -2. इकडे काय आहे रे? 3, 3 च्या अपोजिट कोण असणार आहे? -3. आणि इकडे पण इन्फिनिटी पर्यंत, इकडे पण इन्फिनिटी पर्यंत हे चालू राहणार. ओके, सो अपोजिट नंबर कोणाला म्हणायचं? की जर एखादा पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या अपोजिट कोण असतो? निगेटिव्ह, बट द नंबर इज सेम. पण नंबर काय राहील? सेम राहील. फॉर एक्झाम्पल 47, 47 चा अपोजिट कोण? -47. इथे +52 आहे तर त्याच्या अपोजिट कोण? हा -33. तर इथे काय येईल? ओके, इथे +84, सॉरी मायनस आहे, तर इथे काय येईल? प्लस साइन देण्याची गरज नसते. दिला तरी गुड, नाही दिला तरी गुड, पण द्यायचं नाही. कारण आता तुम्ही काय पहिली दुसरीला नाही राहिले, 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड मध्ये नाही राहिले. नाव यू आर इन अ 10th स्टँडर्ड, दॅट्स वाय देण्याची गरज नाहीये. -21 तर इथे काय येईल? इथे +16 आहे तर काय येईल? मायनस आहे तर काय येईल? प्लस, आणि इथे काय येईल? -80. एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काही शंका नसायला पाहिजे तुम्हाला. काही डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? नाही. ओके, चला जाऊया. इथे काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ओके, आता ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. दिस इज फॉर द सबट्रॅक्शन. कोणासाठी आहे रे? आतापर्यंत आपण कोणासाठी बघत होतो? ऍडिशन. सगळ्या ठिकाणी प्लस साइन होता, आता मात्र काय साइन आहे तुमचे? मायनस साइन आहे. तर मायनस साइन सॉल्व्ह करायचं एकदम सोपं पद्धत आहे. कशी सॉल्व्ह करायची बघा. पहिले एक्झाम्पल जे इथे दिलेले तुम्हाला तेच घेतो मी. -9 मायनस आणि -2. करेक्ट? येस ऑर नो? आता इथे लक्ष द्या, हे खूप सोपं आहे. आणि पण गफलत इथेच होते, बऱ्याच जणांची गडबड होते. जेव्हा ही दोन साइन जवळ येतात, आले जवळ साइन, यांना काय करायचं? चेंज करून टाकायचं. कसं? हा -9 तुमचा ऍज इट इज, मायनस मायनस काय होतं रे? प्लस. बरोबर की नाही? मायनस मायनस काय करायचं? म्हणजे हा मायनस गेला, हा मायनस गेला, त्याच्या जागी काय लिहिलं तुम्ही? प्लस. मग कोण उरला फक्त? मग आता हे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. दोघांपैकी एक नंबर काय आहे? तो काय करणार? काय करणार? सो 9 मधनं 4 गेले, किती उरले? 5 उरले. बिगर नंबर कोणता आहे? त्याचं साइन काय? आन्सरला काय देणार? सेकंड क्वेश्चन घेऊया. बघा काय? -4 मायनस -9. इथे निगेटिव्ह साइन आहे. जरासं डोकं लावा. जेव्हा ही निगेटिव्ह साइन आलं तेव्हा थोडस थांबायचं आणि बघायचं. विहान कळतंय बेटा? हा, तेव्हा थोडस थांबायचं. हा पहिला नंबर तुम्ही ऍज इट इज लिहिला -4, कारण हा निगेटिव्ह साइन जवळ आहेत का याचे? कोणाचे साइन जवळ आहेत? याचा आणि याचा साइन जवळ आहे. म्हणून हा मायनस आणि हा मायनस काय होईल? हा आणि हा प्लस झाला. मग आता उरलं काय? काय उरलं? आता हे सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. दोघांपैकी एक नंबर निगेटिव्ह आहे, तो काय करणार? सबट्रॅक्शन. एक नंबर जर निगेटिव्ह असेल तर काय करायचा असतो? सो 9 मधनं 4 गेले, किती उरले? विच इज द बिगर नंबर? साइन काय देण्याची गरज आहे? नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. बघा काय? -4 प्लस, सॉरी प्लस नाहीये, -4 मायनस प्लस 5. ओके, ठीक आहे, मी घेतलंय. इथे प्लस नसेल दिलं, पण इथे डायरेक्ट 5 दिलेलं असेल. ओके, किंवा चला +5 घ्या तुमच्यासाठी. हा -4 ऍज इट इज, मायनस प्लस मायनस, म्हणजे हा याच्याबद्दल मी काय लिहिलं?
काय उरलं रे? दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं? 5 आणि 4 काय झाले? आन्सरला काय द्यायचं असतं? करेक्ट. आता हे घेऊया एक्झाम्पल. काय आहे? +9 -+4. बरोबर बरोबर. आता बघा, जर थोडस डोकं वापरलं तुम्ही, आपण प्लस साईन देतो का? नाही देत. म्हणजे हा +9 म्हणजेच काय? हा +4 म्हणजेच काय? आणि हा तुमचा साईन मायनस काय आहे? 9 - 4 काय आला आन्सर? इयत्ता पहिली. पण ठीक आहे, आपल्याला हे बघायचं. हा +9 ऍज इट इज, हा मायनस आणि हा प्लस. मायनस प्लस काय झाला? मायनस आणि हा 4 म्हणजेच काय झालं रे? +9 म्हणजेच 9 - 4 म्हणजेच काय? 5. 9 मधनं 4 गेले, किती उरले? विच इज द बिगर नंबर? त्याचं साईन काय? देण्याची गरज आहे? नाही. ठीक आहे. इथे पण सेम आहे बघा. हा +9, हा मायनस मायनस काय झाला? 9 + 4 किती होतात? 30. कळलं का? बघा इथेच गडबड होते सगळ्यांची. हे ज्याला जमलं तो रॉक स्टार झाला. कळलं? चला पटकन हे झालंय तुमचं लिहून. हे तर सोपं, हे काय लिहायची गरज आहे का? अपोजिट नंबर. ठीक आहे, हे लिहा. ठीक आहे, मग इथे आजचं लेक्चर आपण थांबूया. या पद्धतीने आपला एपिसोड नंबर 2 संपला. आपली पण सिरियल चालू आहे. डे सेकंड, हाऊ मेनी डेज आर रिमेनिंग? 336 डेज आर रिमेनिंग. ओके. सो आपले लेक्चर आवडल्यास काय करायचंय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.